14 वर्षापासून तुम्हाला त्रास होतो आणि मग तुम्ही त्यासाठी काय केलं? मी त्याच्यासाठी ॲलोपॅथिक मेडिसिन घेत होती पुण्याचं. कुठून? पुण्यावरून घ्यायची. पण त्या डॉक्टरांचं असं होतं की डोस कमी नव्हता झाला, कंटिन्यू त्यांनी मला चालू ठेवायला लावलं. पुण्यामध्ये कुठे ट्रीटमेंट करत होते तुम्ही? कॅम्प एरियामध्ये डॉक्टर अरविंद चोपडाकडे. तर तिथून कंटिन्यू चालूच होतं माझं, अजून पण 12 वर्ष झाले. तर मी कंटिन्यू औषध घेते. बरं. अच्छा, मग त्यापासून तुम्हाला काही रिलीफ वगैरे व्हायचं का? तेव्हा पेन किलर घेतलं की रिलीफ व्हायचं, मग परत पेन किलरची पॉवर कमी झाली की मग परत सेम कंडिशन. बरं. आणि मग तुम्हाला त्याच्यापासून त्रास काय होतो, म्हणजे नेमकं दुखणं काय होतं तुमचं? मला जॉईंट मध्ये दुखायचं, कधी पोटात त्रास व्हायचा पेन किलर घेतल्यामुळे. असं त्रास. चालायला वगैरे काही? चालायला ते त्याची पॉवर राहिली तोपर्यंत ठीक वाटायचं, मग नंतर चालता नव्हतं येत. पायऱ्या उतरताना बिना आधाराने पायरी नव्हती उतरता येत. मी स्वतःहून 10 पावलं पण चालू शकत नव्हते. घरातली कामं केली की त्रास व्हायचा. अच्छा. आणि मग तुम्ही इतका त्रास सहन करता करता मग तुम्हाला तुम्ही आता सध्या काय घेता? मी आता सध्या समर्थ ऑर्थो सक्सेस म्हणून आहे. अच्छा. ते घेते. ते कोणाच्या माध्यमातून मिळालं तुम्हाला? मला ते राठोड सरांचे एक राठोड सर आहे, त्या राठोड सरांच्या याच्यामधून आमची जे म्हणजे ही त्या शाळेमध्ये जॉब करते, त्या शाळेमध्ये एक टीचर यांची मैत्रीण आहे, त्यांना हे समर्थ सक्सेसचं नाव समोर आम्ही ते औषध आता चालू केलं समोर. बरं. त्याच्यापासून आता आम्हाला 2 महिने झाले हे पेन किलर पण घेत नाही आणि या औषधाने आम्हाला 50 ते 60% आता आराम झालेला आहे या 2 महिन्यामध्ये. बरं. सध्या आता आमची पेन किलर टोटल बंद. बरं. या औषधामुळे आम्हाला 60% आराम झाला. तुम्ही 12 वर्षापासून जो ट्रीटमेंट तुम्ही पुण्याला घेत होते, तुमचा एक अंदाजे खर्च वगैरे किती झाला असेल? सर आता त्याची तर आम्ही काही अजून गिनती नाही, पण तरी मंथली 5,000 रुपये पकडा, वर्षाचे 50,000 रुपयेच पकडा वर्षाचे. म्हणजे जवळपास 5-6 लाख रुपये तुम्ही जाण्याचा खर्च पूर्ण खर्च आमचे पूर्ण 7-8 लाख रुपये गेले असं समजा. अच्छा. त्याच्यापेक्षा जास्त आणि कारण ट्रेनचा खर्च, जाण्या येण्याचा खर्च आणि तिथे राहण्याचा खर्च. डॉक्टर काय म्हणायचे तुम्हाला मग? डॉक्टर जे आता तिची जे जशी कंडिशन आहे तशीच राहणार, त्याच्या पलीकडे वाढणार नाही. अच्छा. गोळ्या तुम्हाला शेवट लाईफ टाइम घ्यावं लागेल. हो का? असं त्यांनी सांगितलं होतं. आणि आम्हाला डॉक्टर मिळत नव्हते, त्यामुळे आम्ही ते घेत होतो. त्रास जायला तो साधा डॉक्टर उरलेला होता का तेवढा आराम पडत आणि आम्हाला मग आमच्या शाळेत टीचर आहे तिरणकर मॅडम, त्यांना राठोड सर भेटले. राठोड सरांनी त्यांना सांगितलं, त्या मॅडमने मला सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून मला औषध मिळालं आणि मला आता 60% आराम आहे 2 महिन्यामध्ये. ओके. म्हणजे रामदास राठोड सरांच्या माध्यमातून नाही का? बघा, चांगली गोष्ट आहे. मग आज जे तुम्ही जे तुम्ही यूज करत आहे, हे जे अर्थ यूज करत आहे, याच्यापासून तुम्हाला किती 50-60% रिझल्ट आहे? आणि चालायला वगैरे कसं वाटते? चालायला पण मला त्रास नाही होत. मी घरची कामं व्यवस्थित करू शकते, थकवा नाही येत मला. त्याच्यानंतर मी पायऱ्या बिना आधाराने उभी चढू शकते. अच्छा. हो का? आता एवढं मला आराम आहे. बरं. मग आता लोकांना समजा आपल्याला ह्या औषधीचं जर प्रमोशन करायचं असेल, का लोकांपर्यंत जर ही औषधी पोहोचवायची असेल, तर मग त्यासाठी तुम्ही काही लोकांना, माझं घरचं पेशंट असल्यामुळे सांगायचं काही काम नाही त्यांना, म्हणजे डायरेक्ट म्हणजे माहितीच पडून जाते. लोक आम्हाला विचारतच आहे कोणतं औषध घेतलं, कोणतं औषध हे आता आमच्या घरपोच येत आहे. आमचे जे नातेवाईक आहेत सगळे, त्यांना माहिती आहे, नेबर्स आहेत शेजारी, ते आम्हाला विचारत आहे की तुम्ही कोणतं औषध घेतलं, तू इतकी चालू शकत आहे. हो ना? तुम्ही काय काम करता? मी टीचर आहे. टीचर आहे. वा वा वा. आज जर समजा या औषधीची प्रत्येकांना आज गरज आहे नाही का, या औषधी लोकांपर्यंत तुमच्यासारखे अजून भरपूरशा लेडीज असतील ज्यांचं पण असं आजार असू शकते, त्या लोकांसाठी एक समाजसेवेच्या माध्यमातून पैसा हा सेकंडरी आहे तुमच्यासाठी, कारण की तुम्हाला आरोग्य पाहिजे होता. जे तुम्ही आज 12 वर्षापासून सहन केला हे तुम्हालाच माहीत आहे की याच्यापासून काय पीडा होत होती नाही का. तर आज लोकांपर्यंत तुम्ही ह्या औषधी जर पोहोचवलं तर लोकांना पण एक चांगलं आरोग्य भेटू शकते. ओके. बघा, काही हरकत नाही. लोकांपर्यंत चांगलं औषधी चांगले आहे, रिझल्ट चांगला आहे, लोकांपर्यंत औषधी पोहोचवा. आणि जर समजा औषधी पोहोचवत असताना तुम्हाला एक साईड बिझनेस म्हणून अर्निंग पण होऊ शकते इथून. ओके. बाकी सक्सेस अर्थासाठी तुम्ही काय म्हणणार? मी सांगेल की कोणी पण 100% काय म्हटलं? 100% याचा रिझल्ट आहे. कोणीही मनात काही शंका न करता सरळ औषध घ्यायला पाहिजे. 100% रिझल्ट आणि याच्यात फसवेगिरी काहीच नाहीये. आम्ही पण सगळं चेक केलं तेव्हाच आम्ही घेतलं हे औषध. त्याच्यामुळे जो कोणी घेईल तो बराच होणार आहे. हो ना? मग तुम्ही औषधी घेते, डॉक्टरांना तर यकीन वाटत नसेल की तुम्हाला इतकं चांगलं रिझल्ट भेटलं नाही का?
तुम्ही मग नंतर पुण्याला गेले का? नाही त्याच्यानंतर आम्ही गेलो पण नाही आता आणि कोणाला दाखवलं पण. त्यांचेच फोन येत आहे यांना डॉक्टरचे. अच्छा, डॉक्टरचे फोन तुम्हाला येते नाही का? चांगली गोष्ट आहे. तर हे आमचे मिश्राम सर आहेत आणि हे आहे आमचे बंधू राठोड रामदास राठोड सर, ज्यांच्या माध्यमातून ही औषध मिळाली. खरोखर यांना एक धन्यवाद द्यावा लागेल नाही का मॅडम? हो, राठोड सरांचे मनापासून आभार. ते आले म्हणून ते मला आले म्हणून एवढा आम्हाला आनंद औषध झाला. दिलं. हां. तर चांगली गोष्ट आहे. असंच सेवेभावीच्या नात्याने हिशोबाने आपण एक मार्केटमध्ये लोकांपर्यंत औषधी पोहोचूया नाही का? आम्ही आता करतच आहे समाजसेवा. ज्याला त्रास आहे त्रास माझ्या आहे. त्रासावरून मी समजू शकते की त्रास किती असतो जॉईंट पेनचा. तुम्हाला तरी एक किती दिवसात रिझल्ट मिळाले औषधी? मला तर सरांनी 3 दिवसात सांगितलं होतं. मला 3 पुड्यांमध्येच हलकं वाटायला लागलं. हो ना? आज तुम्ही बऱ्यापैकी चालू शकता ना? हो. चालेल, ओके, धन्यवाद. हां, ठीक.